मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिवकर रस्त्यावर उतरणार आहेत. जर आपण पाहिलं तर या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी आता मोठा जनआक्रोश मोर्चा निघणार आहेत. आमदार कैलास पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आपल्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत. दादा, मला सांगा, मोठा जनआक्रोश मोर्चा निघतोय, कसं बघताय? खरं तर हा मोर्चा गृह विभागाचे अपयश आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, अद्यापर्यंत ही सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. अद्याप आरोपी मोकाट आहेत. हे गृह विभागाचा अपयशाच्या विरोधात हा जनतेचा आक्रोश आहे. दुसरं, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांकडूनच झाली, त्यावरही कारवाई झालेली नाही. ह्या दोन्ही ज्या गृह विभागाच्या अपयशाचं जे अपयश आहे, त्यामुळे न्याय मागण्यासाठी हे धाराशिवकर एकवटलेले आहेत. आणि हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही. हा मोर्चा हा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. आरोपी आणखी पकडलेले नाहीत. कुटुंब रस्त्यावर उतरते. अगदी देशमुख यांची मुलगी असेल, सातत्यानं ती आपल्या वडिलांसाठी न्याय मागते. कसं बघता? काय खरं तर एका मुलीला तिचं शिक्षणाचं वय असताना मोर्चा काढून आपल्या वडिलांसाठी न्याय मागावा लागतो, हीच खरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळं हे पूर्णतः अपयश गृह विभागाचं आहे. आणि त्यांना पाठीशी कोण घालतंय? आरोपी अद्यापर्यंत गृह विभाग पकडू का शकला नाही? गृह विभागाला आरोपी सरेंडर होतात, पण गृह विभाग त्याचा तपास लावू शकत नाही. हे शंभरता अपयश, 100% हे गृह विभागाचा अपयश आहे, पोलीस खात्याचा अपयश आहे. एका बाजूला एका सर्वसामान्य संविधानाची बाजू मांडणाऱ्या युवकांची पोलिसांकडूनच मारहाण करून हत्या केली जाते, आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या निर्गुण हत्या केलेल्या प्रकरणी एवढा मोठा रोष असताना सुद्धा गृह विभाग आरोपी पकडू शकत नाही. आरोपी स्वतःहून सरेंडर होतात. हे संपूर्णतः अपयश गृह विभागाचं आहे. त्यामुळे यात आता तरी गृह विभागानं फक्त घोषणा न करता की आम्ही कुणाला सोडणार नाही, आम्ही पकडणार कधी हे सांगावं. अजूनही आरोपी पकडले गेले नाहीत. धनंजय मुंडे यांची राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं होते. कसं बघता? महाराष्ट्राचा इतिहास आजपर्यंत असा आहे की एखादा आरोप ज्यावेळेस होतो, आपण जर बघितलं तर बरेच मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, एखादा आरोप होतो त्यावेळेस नैतिकच्या दृष्टीनं राजीनामा दिला जातो. तो तपास निपक्षपाती पार पाडावा यासाठी राजीनामा दिला जातो. तपास नंतर त्याची जी गोष्ट समोर येईल त्यानंतर पुढची कारवाई होते. मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेत नाहीत. कसं बघता मग नेमकं? हे लोक त्यांना पाठीशी घालतात, हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. तुम्ही बघत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की एवढी मागणी होत असताना सुद्धा राजीनामा घेत नाहीत. तुम्ही त्यांना पाठीशी घालता हे सिद्ध होते. काय आता मागणी काय असणार आहे मुख्यमंत्र्यांकडून? हा तपास निपक्षपाती व्हायचा असेल तर जे आरोपी SIT मधले जे तपास अधिकारी आहेत, हे आरोपीशी संबंधित एकही तपास अधिकारी नसला पाहिजे. सगळे तपास अधिकारी किंवा तपासाच्या टीममध्ये जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे बीड जिल्ह्याबाहेरही असले पाहिजेत. आणि हा खटला जर सक्षमपणे चालवायचा असेल, हा बीड जिल्ह्याबाहेर चालवावा अशी माझी वैयक्तिक मागणी आहे. नक्कीच आपण पाहतोय की अगदी हा जो खटला सुरू आहे तो बीड जिल्ह्याबाहेर चालवावा अशी मागणी जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.